मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये निकृष्ट आहार आहे अशी चर्चा आहे। निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याची तक्रार आलेली आहे आणि किशोरी पेडणेकरांकडून मध्यान्ह भोजनासंदर्भातली तपासणी केली गेली। शाळेमध्ये अचानक भेट देऊन त्यांनी पाहणी केली। वांद्रे खेरनगरमधल्या बीएमसी शाळेमध्ये सरप्राईज व्हिजिट करत असताना ही तपासणी करण्यात आली आणि यावेळी क्वालिटी चेकही करण्यात आली। तर किशोरी पेडणेकरांकडून अशा प्रकारे मध्यान्ह भोजनाची ही तपासणी करण्यात आली। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये निकृष्ट आहार आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। मध्यान्ह भोजनामध्ये निकृष्ट दर्जाची खिचडी मिळत असल्याची तक्रार मिळालेली होती आणि त्यानुसार किशोरी पेडणेकरांनी या संदर्भातली तपासणी केली। तर महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मिळत असतं आणि या मध्यान्ह भोजनामध्ये जी खिचडी दिली जाते महापालिकेतर्फे तर ही खिचडी निकृष्ट दर्जाची आहे अशा प्रकारे आरोप होत होता आणि त्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी खेरवाडी इथल्या वांद्रे खेरनगर इथल्या बीएमसी शाळेत एक सरप्राईज व्हिजिट केली आणि तिथल्या अन्नाची तपासणी केली। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनश्री, किशोरी पेडणेकरांनी अशा प्रकारे आज तपासणी केली आणि यामध्ये काय नेमकं आढळलेलं आहे? काय महापालिकेतर्फे देण्यात येणारं मध्यान्ह भोजनातली खिचडी निकृष्ट दर्जाची आहे का? खरं तर आता सुद्धा ज्यावेळी ही सरप्राईज व्हिजिट झाली त्यावेळी या वर्गातील विद्यार्थीच खरं तर आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहेत। आपण बघतोय की जे जे काही आपल्या आजूबाजूला घडत असतं त्याचा किती खोलवर परिणाम मुलांच्या विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो तेच या ठिकाणी बघायला मिळत आहे। अक्षरशः आंदोलनाच्या पवित्र्यात आलेली आहेत मुलं। हमारी मांगे पुरी करू अशा प्रकारच्या घोषणा ते त्यांच्या वर्गात बसून देत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी किशोरी पेडणेकर ज्या विरोधी पक्ष नेते आहेत त्या तपासणी करायला आल्या होत्या ती म्हणजे मध्यान्ह भोजनाची जी खिचडी वाटली जाते त्याची। मात्र इथे आल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत की या वर्गातल्या विद्यार्थ्यांना क्लास टीचरच नाहीये, वर्ग शिक्षकच नाहीयेत आणि गेले अनेक दिवस ते वर्ग शिक्षक आलेलेच नाहीयेत। इतकाच नाही तर शाळेची वेळ ही सकाळी 7 वाजताची आहे, मात्र 11 वाजेपर्यंत सुद्धा या शाळेचे मुख्याध्यापक हे शाळेत उपस्थित नाहीयेत। अनेक वर्ग आहेत या शाळेमध्ये, जवळपास म्हणजे माझ्यासमोर जे दिसतात ते 3 ते 4 वर्ग आहे, मात्र या 40 ते 45 अशा एका वर्गामधली पटसंख्या आहे। इतक्या मुलांना मिळून म्हणजे जवळपास 150 मुलांना मिळून एकाच या ठिकाणी शिक्षक आज या शाळेमध्ये उपस्थित